उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकजण चांगल्या नोकरीच्या शोधात असतो, पण काही तरुण असेही असतात जे नोकरीसोबत शेती आणि पशुपालनातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. अशीच प्रेरणादायी यशोगाथा आहे श्रीनाथ गाडेकर आणि सुमित गाडेकर या दोन भावांची. बी फार्मसीचे शिक्षण घेतलेले श्रीनाथ गाडेकर आणि BSc ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केलेले सुमित गाडेकर यांनी 2021 मध्ये वडिलोपार्जित अवघ्या 5 संगमनेरी शेळ्यांपासून गोट फार्मची सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा प्रवास अनुभवातून अधिक समृद्ध होत गेला. उत्तम दर्जाच्या शेळ्या आणि मेंढ्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी राजस्थानातील सोजत, गुजरी, शिरोही तसेच हिमाचल प्रदेशातून काश्मीरी आणि विलायती फायटर मेंढे आणून संगोपन सुरू केले. योग्य नियोजन, आधुनिक पद्धती आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपला गोट फार्म अधिक सक्षम बनवला. आज दोघांनाही नोकरी मिळाली असली तरी मातीशी असलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. नोकरीसोबत जोडधंदा म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आज त्यांना चांगला नफा मिळवून देत आहे. शिक्षण, नोकरी आणि शेती यांचा सुंदर समतोल साधत गाडेकर बंधूंनी अनेक तरुणांसमोर स्वावलंबनाचा आदर्श ठेवला आहे. योग्य नियोजन आणि जिद्द असेल तर छोट्या सुरुवातीलाही मोठ्या यशात रूपांतर करता येते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. नमस्कार, माझं नाव श्रीनाथ गंगाराम गाडेकर, मुक्काम पोस्ट साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. नमस्कार, माझं नाव सुमित दत्तात्रय गाडेकर, मुक्काम पोस्ट साकूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हा जो व्यवसाय सुरू केलाय हा आमच्या वडिलोपार्जित चालू केलेला आहे. 5 बकरं झाली किंवा त्या 10 बकरांपासून, त्याच्यानंतर पहिले आमच्याकडे 10 ते 15 शेळ्या होत्या, त्यांच्यापासून आपल्याला हा व्यवसाय करायला सुचलं. सुरुवाती आपण 14 सोजत बकरांपासून केली ती. ही येडके जे आहे विलायती येडके, हे स्टार्टिंगला आपण 5 बकरांपासून केली ती. सुरुवातीचा जो अनुभव भेटला त्यानंतर आम्ही हे 5 बकरांपासून आज 100 बकरांचा मेंढ्यांचा उत्पादन आम्ही केलेलं आहे. मेंढ्यांची जी जात आहे जी हिमाचल प्रदेश मध्ये प्रजनन झालेली आहे पूर्णपणे, ज्याला आपण फायटर येडका असं बोलतो. मेंढ्या पूर्णपणे ऑर्डरवर घेत असतो, जसं की आपल्याला जसं पाहिजे असं स्टेप बाय स्टेप 10, 15, 20, त्यानंतर आम्ही डायरेक्ट 50चा एक लॉट घेतलेला आहे. स्टार्टिंगला 10 बकरांपासून घेतला. 4 ते 5 महिन्याचे असताना आपण हे मेंढे घेत असतो. 6 महिने आपण ते सांभाळत असतो, त्यानंतर आपण ते सेलिंग साठी काढत असतो. जसं की आपण शरीर जे बकराचं मजबूतपणा त्यानुसार आपण बकराची लांबी रुंदी बघून हे बकरू घेत असतो. आता जे आपण हे शेड तयार केलेले आहे, आपण हे बघत असताना आपण दुसऱ्या मजल्यावर खडे, लांबीला 70 फूट आहे आणि रुंदीला 40 फूट आहे आणि पाठीमागं 70x90 बॅरिगेटिंग आहे. त्याच्यामध्ये मोकळे आपण सोडतो खाली, त्याच्या खाली आपण कोंबड्या पाळलेल्या आहे, जे की वरून काही लेंडी जे खत खाली पडतं मिक्स करायचं काम करतात, जे की आपण आपल्या शेतासाठी वापरलं जातो, जिथं आपला चारा पिकवतो किंवा इतर पिकं पण घेतो. याच्यावर ही भाकरवाल जाते, ह्या जम्मू काश्मीरच्या नेटिव्ह ब्रीड आहे. आपलं क्लायमेट आणि तिकडच्या क्लायमेटमध्ये खूप मोठा बदल आहे की तिकडून आणल्यानंतर एक प्रवास पण खूप लांब आहे आणि तिकडून आल्यानंतर त्यांना सर्दी किंवा ताप येणं ह्या कॉमन गोष्टी त्यांना आम्हाला ऑब्झर्व झाल्या. पण मेन म्हणतो लसीकरण केलं गेली तर आल्यानंतर. आता मेंढ्यांमध्ये तर जास्त करून रोग नाही, जे की आपण बोकड जे पाळतो, जसं की सोजत, गुजरी, शिरोई जे बोकड झाले, जास्त करून निमोनियाचा जास्त अटॅक असतो. स्टार्टिंगला बकरं खूप स्ट्रेस मध्ये जातात. ज्यावेळेस बकरं फार्मवरती येतात, क्लायमेट सेट करायचा पिरियड असतो त्यांचा, जे की सेट करण्यासाठी आपल्याला ताप, जुलाब आणि निमोनियाचा जास्त अटॅक असतो. आणल्यानंतर 15 दिवसात त्यांना एकदा सेट होण्यासाठी जातात. त्याच्यामध्ये मेन जो आजार म्हणलो आपण निमोनिया आणि PPR आहे, तर शासनामध्ये याचं लसीकरण उपलब्ध आहे. शासनाकडून याचं लसीकरणासाठी मोठे प्रयोग किंवा प्रकल्प राबवले जातात किंवा शासनाकडून याची मेडिसिन किंवा आपण वॅक्सिन म्हणतो ही स्वस्त दरामध्ये दिली जाते, जे की तुम्ही याच्यानुसार PPR सारख्या रोगाला थांबवू शकतात. जे की या मेंढ्यांमध्ये मेन रोग जो आहे याच्यामध्ये खाद्यामध्ये मिक्स भुस्सा असतो आपल्याकडे. सोयाबीन, तूर, मक्का, गव्हाचा जो मिक्स भुस्सा आहे त्यानुसार आपलं ते नियोजन असते. त्याच्यानंतर आपल्याकडे एक नवीन व्हरायटी मध्ये भुस्सा आहे, जो की कपाशीचा मुरघास आपण बोलतो. त्याचा एक आपण मुरघास बनवतोय. त्यानंतर एक मक्याचा मुरघास असतोय. सकाळी कपाशीचा मुरघासाचं नियोजन करतो. दुपारच्या वेळेस आपण मिक्स भुस्सा आपला जो असतोय सोयाबीन, तूर, गहू जो झाला, दुपारून नियोजन असते. संध्याकाळी आपण मक्याचा जो मुरघास आहे त्याचं नियोजन असते. खुराकामध्ये आपण त्याला शेंगदाणा पेंट, जेणेकरून त्याला एक वजन यावं, सगट मका हे मिक्स मध्ये टाकले जाते. त्यांना 200-200 ग्राम सकाळी त्यांना टाकला जातो. तर आपण त्यासाठी फिल्टर पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून त्यांना पाणी जे आहे पहिल्या टप्प्यामध्ये हे शुद्ध पाणी भेटलं जावं, यासाठी आपण फिल्टर पाण्याचं नियोजन केलेलं आहे. हा व्यवसाय चालू करताना आम्हाला सुरुवातीला मुख्यतः म्हणजे मॉर्टॅलिटी बरीचशी आढळली गेली, जी तिकडून आल्यानंतर क्लायमेट चेंजमुळे आढळली गेली. त्याच्यानंतर तिकडे आल्यानंतर सूट करण्यात गेले आमचे. हे म्हणजे आम्ही मॉर्टॅलिटीवरती काम केलं.
जे की ते कसे आपल्याला कमीत कमी करता येईल ते. 3 महिन्यानंतर त्यांची लोफर काढली जाते, म्हणजे असं वर्षातून 2दा लोफर काढली जाते. आणि ज्यावेळेस आपल्याला मेंढा सेल करायचा आहे, विकायचा आहे, तर त्यावेळेस आपण ती लोफर आहे तशी ठेवतो. आता हा जो बॅरिगेट तुम्ही बघू शकतात, हा पूर्णतः 20x25चा बॅरिगेट आहे. पण याच्यामध्ये कसं राहतं, याच्यामध्ये कधी 20 बोकड पण असू शकतात किंवा याच्यामध्ये 25 पण सांभाळू शकतो. हे त्यांच्या साईजवर आणि त्यांचे किती दिवस आपण सांभाळले त्याच्यावर डिपेंड आहे. जर मोठा बोकड असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जागा खूप मोठी लागते, कारण त्यांना जसं जसं मोठं होतं त्यांना तेवढी जागा पण पाहिजे, स्वतःसाठी एक स्पेस पण पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते मॅनेज करून चालावं लागतं. थंडीच्या दिवसामध्ये आपण लॅम्प लावलेले, जे की हे आपण बघू शकता, ते टंगस्टन रॉडचे बल्ब आहे, उष्णता द्यायचं काम करतात थंडीमध्ये. जे आपले बोकड पाळतो त्याच्यासाठी वापर केला जातो. यांसाठी यांच्यावरती लोकर असल्यामुळे यांना काही प्रॉब्लेम येत नाही त्या टायमिंग. एका बकरा माग कॉस्ट ट्रान्सपोर्ट खर्चाचं जर पकडली तर 1000 रुपयेची ट्रान्सपोर्ट खर्चाचं कॉस्ट असते. 10 ते 12,000च्या तुलनेत आपण ते बकरू घेतात. मेंढा जो घेत असताना आपण एक 4 ते 5 महिन्याचा घेत असतो, त्याच्यात 25 ते 30 किलोचा वेटचा येत असतंय. त्याच्यामध्ये जी कॉस्ट आहे त्याची ती 13 ते 15,000 पर्यंत आहे, जी विलायती मेंढा आपण म्हणतो त्याची. आणि सोजत बकराची जी कॉस्ट आहे ती 10 ते 12,000च्या तुलनेत आहे. सोजत जे बकरं आहे ते आपले 100+ असतात, म्हणजे 70 पासून चालू होतात ते बनवण्याचं किलोमध्ये काम आपलं. 70, 80, 90, 100, लास्ट 120 किलो पर्यंत आपण ते बनवत असतो. त्यानंतर आपण जे विलायती मेंढा आहे तो आपला हा 100 किलो पर्यंत परफेक्ट असतो. 100च्या वर असतोय पण खाली नसतोय. सुरुवातीपासून साधन आपण घेतल्यापासून तर विक्रीपर्यंत आपण प्रत्येक शेळीच्या पाठीमागे 10-1,000 रुपयाचा खर्च करीत असतो, जे की त्याच्यामध्ये सर्व त्याचं खाद्य किंवा मेडिसिन या सगळं त्यांच्यावर आपण 10,000 रुपयापर्यंत खर्च होऊन जातो एका मेंढीवरती. त्याचं पुढे जाऊन 100 मेंढ्यांमध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. त्याच्यानुसार 100 मेंढ्यांचा खर्च केला, मेंढ्यांवर किंवा बोकड्यांवर आपण खर्च करतो, आणि ते आपले काय प्रॉफिट असेल त्याच्यानुसार आपण याची कॉस्टिंग काढली जाते. आता मागच्या वर्षाचा जो टर्नओव्हर आहे हा 35 लाखापर्यंत आहे. एका मेंढी माग बघायला गेलं तर 10 ते 12,000 रुपये नफा आहे, आणि बोकडामध्ये बघायला गेलं तर 8 ते 9,000 रुपये. आता बाकीच्या ब्रीडचं कसं असतं, आता ब्रीडवर पण आहे आणि किलोवर पण आहे. आता जसं मग भाऊ म्हणला, एक 7-8 रुपये नफा शिल्लक राहिला, याचा अर्थ असा नाही की त्याच्या पाठीमागं म्हणजे प्रत्येक बोकड पाळसन, म्हणजे इतर यांना सांगायचं आहे आपल्याला की प्रत्येक बोकड तुम्ही पाळणार त्याच्या मागे तुम्हाला 7-8 रुपयेच भेटतील. किंवा याच्या वजनावर सुद्धा राहतं. वजन जर जास्त असलं तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे 10 ते 15,000 रुपये पण शिल्लक राहू शकतात, किंवा जास्त पण राहू शकतात, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला मार्केटचे पाहता कमी जास्त खालीवर पाहता तर कमी पण शिल्लक राहू शकतात. विक्रीचं नियोजन आमचं मेंढ्यांचं जे आहे ते ऑर्डरवर काम चालतंय, आणि जे बोकड आहे आपल्याकडं सोजत त्यांचं आपण हे डायरेक्ट सेल करतो. म्हणजे जसं की नाशिक झालंय, मुंबई झालंय, या ठिकाणी मेंढ्या घेत असताना आपण जुलै-ऑगस्टच्या दरम्यान घेत असतोय. आणि जे आपण जे विक्री जी आहे आपली बकरीसाठी आपण सेल केला जातोय. आउट ऑफ स्टेट मेंढ्या आणण्यासाठी आपल्याला एक वाहन असतं, त्याच्यामध्ये टिपी फाडली जाते, ट्रान्सपोर्ट परमिट आपण जे बोलतो ते. जसं की आपण आउट ऑफ स्टेट जर गेलो तर त्यानुसार त्याची कॉस्टिंग असते 1500, 1600, 1700, 2000 पर्यंतची कॉस्टिंग असते, पण ऑनलाईन पेड केली जाते. तुम्ही कमी लेवल मधून स्टार्ट करा. असं नाही की तुम्ही एखाद्याचं बघायला जाताय किंवा एखाद्याचं तुम्ही बघायला जाताय आणि तुम्ही त्याचं बघून डायरेक्ट मोठ्या लेवल करताय. आपल्याकडे कसं काय फंड आहे, तुम्ही फंड रेज करून लगेच तुम्ही घेताय, असं करत नका जाऊ. जसं आम्ही चालू केलं, आम्ही स्वतः म्हणजे आमच्या वडिलांनी चालू केलं. पहिलं वडिलांनी त्यांच्यामध्ये कसं जास्त करता येईल, म्हणजे एक वडिलांनी आम्हाला एक दिशा दाखवली, त्यानुसार आम्ही त्याच्याकडे वाटचाल केलेली. तुम्ही पण करताना स्मॉल लेवलवर करा. माझं 10 बोकडा घेऊन या तुम्ही, किंवा 10 शेळ्यांपासून स्टार्ट करा. त्यांच्यामुळे तुम्हाला पहिल्या वर्षात काय अडचणी आल्या, दुसऱ्या वर्षात काय अडचणी आल्या, तिसऱ्या वर्षात काय अडचणी आल्या, हे तुम्ही त्याच्यातून शिका. आणि त्याच्यानंतर त्या प्रत्येक अडचणीला येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये तुम्ही टॅकल करीत जा. जसं काय पहिल्या याच्यात तुम्हाला मार्केटची अडचण येऊ शकते, दुसऱ्या अडचणीमुळे तुम्हाला विकायची येऊ शकते, तिसऱ्या अडचणीमुळे तुम्हाला डिसीज PPR झालं किंवा ह्या ज्या रोग आहे यांच्यावर टॅकल करायचं येऊ शकते. या सगळ्या बाबींचा विचार करूनच तुम्ही हे करा. फार्मला पण व्हिजिट करा. विक्रीचं एक शेड्यूल ठेवा तुमचं, तुम्हाला विकायचे कधी बकरं, सेल कधी करायचे काय त्यानुसार, आणि चालू करताना सीझन नुसार चालू करा. आमचा स्वतः वैयक्तिक इतर व्यवसाय सुद्धा आहेत, तो तिकडे लक्ष देऊन सुद्धा आम्ही हँडल करू शकतो. जसं की माझं BSc ॲग्री शिक्षण झालेलं आहे, मी घरी शेती पण बघून हे करतो. याचं फार्मसी झालेलं आहे, दुकान मॅनेज करून सुद्धा तो लक्ष देऊ शकतो. ते आम्हाला एक जोडधंदा म्हणून आम्ही याच्याकडे बघितलं जातं. असं नाही फुल टाइम आम्ही याच्यात करतो, यासाठी आम्ही हा धंदा निवडलाय. तर टायमिंग वरतीच मॅनेज करतो. इतर टायमिंगला जसं आम्हाला सकाळी वेळ देतो याला, आणि संध्याकाळी आम्ही वेळ देतो. थँक्यू सर.